स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता उद्या आज बघा आज दुपारी त्रिपुरी पौर्णिमा ही सुरू झालेली आहे। तर ज्या सेवा ज्या आहे आपल्याला ह्या कधी करायच्या आहे, कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहे, काय काय गोष्टी करायच्या आहेत। सत्यनारायण पूजेचं पण खूप कन्फ्युजन आहे। ज्या वेळेस काय होतं ना, जेव्हा 2 दिवस पौर्णिमा येतात तेव्हा खूप कन्फ्युजन असतं। तर शक्यतो बघा मी थोडक्यातच तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करेल। आता कसं असतं ना, जो आपण उपवास पौर्णिमेचा धरत असतो तो उपवास जो आहे तो सूर्याने बघितलेली पौर्णिमा जी असते त्या दिवशीचा उपवास हा पौर्णिमेचा उपवास धरायचा असतो, कारण तो दिवस गृहीत धरला जातो। आता जसा उद्या म्हणजे सोमवारी सूर्याने बघितलेला आहे, उद्या दुपारी संपणार आहे पौर्णिमा, त्यामुळे उद्याचा दिवस हा तुम्ही जो उपवासाचा तो आहे तो धरू शकता। आता सत्यनारायण पूजा जी आहे ती शक्यतो आपण प्रदोषकाळी करतो, तर तुम्ही आजच्या दिवशी म्हणजेच आज आहे 26 तारीख, 26 तारखेच्या दिवशी आजच्या दिवशी संध्याकाळी सुद्धा करू शकता। 4 नंतर 4 ते 8च्या या दरम्यान तुम्ही करू शकता। आणि ज्यांना कोणाला आज जमणार नाहीये त्यांनी उद्या सकाळच्या मुहूर्तावर दुपारच्या आत केली तरीही चालेल, काही हरकत नाही। मी स्वतः उद्या करणार आहे, उद्या सकाळी करणार आहे, कारण आज संध्याकाळी मी तुळशीचं लग्न म्हणजे माझ्याकडे होणार आहे। आणि उद्या सकाळी मी सत्यनारायण पूजा, जेव्हा माझी देवपूजा वगैरे होईल तेव्हा मी सत्यनारायण पूजा करणार आहे। अशा पद्धतीने मी 2 दिवस जेव्हा असतात तेव्हा ज्या दिवशी सूर्याने बघितलेला जो दिवस असतो त्या दिवशी आपल्याला त्या गोष्टी करायच्या असतात। आता बघा आज अर्धा दिवस आहे, तर आज तुम्ही सेवा करू शकता। आजही संध्याकाळी श्री सूक्ताचं पठण करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही सेवा, बघा असं काही कुठे लिखित नाही आहे, कुठे काही असं हे नाही आहे, तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, श्री सूक्ताचं पठण करू शकता, पुरुष सूक्ताचं पठण करू शकता, एक अखंड स्वामीचरित्र सारामृताचं पठण करू शकता, तुम्ही गुरुचरित्राचे 14वा अध्याय 18वा अध्याय किंवा त्याचबरोबर सप्तशती गुरुचरित्र वाचू शकता। म्हणजे बघा ॲक्च्युली कसं असतं ना, ज्या सेवा आपल्या इच्छेत आहे त्या तुम्ही करू शकता। आता काही कारणानिमित्त, जसं माझ्याकडे काल काही कारणानिमित्त माझ्याकडून मी जी सेवा करते ती माझी झाली नाही, तर ती मी आज करणार आहे दुपार संध्याकाळच्या आधी। आणि त्यानंतर मग बाकीच्या काही गोष्टी सेवा, म्हणजे कसं असतं ना, आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे आपण त्या गोष्टी करू शकतो। तर सत्यनारायण पूजा झालं, उपवास झाला, त्याचबरोबर सेवा कोणत्या करायच्या तुम्ही सेवा पण तुम्ही तुमच्या मनाने करू शकता। आता उद्याचा दिवस पण पौर्णिमेचा आहे, आपल्याला उद्या काय करायचं आहे, उद्या सकाळी उठून आपल्याला आपलं घर झाड झूड वगैरे आपण बघा साफसफाई करायची नसते त्या दिवशी, कारण पौर्णिमेला माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते, त्यामुळे पौर्णिमेला कधी साफसफाई करायची नाही, दुसऱ्याच्या घरचं पराडणं घ्यायचं नसतं असं म्हटलं जातं। त्याचबरोबर त्रिपुरी पौर्णिमेला तुम्हाला महादेवाची सेवा जी आहे ती करायची आहे, आवर्जून करायची आहे। उद्या कार्तिक पौर्णिमा आहे, उद्या ती सेवा आवर्जून करायची आहे। जी 750 वातीची जी सेवा आहे ती करायची आहे। आणि ती वात जरी नाही भेटली तरी साधी तुपाची वात लावून तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन ती करायची। आणि महादेवाचं मंदिर जवळपास नसेल तर तुम्हाला तुमच्या देव्हाऱ्यासमोर, तुमच्या मंदिरासमोर ती सेवा करायचीच आहे। त्यामध्ये तुम्ही फक्त ओम नमः शिवाय जरी म्हणालात, म्हणजे पूर्ण वात जळूस तर तुम्हाला फक्त ओम नमः शिवाय मंत्राचा जप करता आला तरीही तुम्ही ते करू शकता। या सगळ्या सेवा बघा तुम्हाला करायच्या आहेत। त्याचबरोबर सत्यनारायण पूजा करणार असेल तर सत्यनारायण पूजेची जे काही सेवा आहेत, कुंकुमार्चन तुम्ही करू शकता। उद्या पौर्णिमा आहे तर कुंकुमार्चन सुद्धा तुम्ही करू शकता। त्याचबरोबर उद्या सोमवार आहे, तर सोमवारच्या निमित्ताने तुम्ही शंकराच्या अजून काही सेवा असतील, रुद्राध्याय पठण असतील, ज्या काही गोष्टी असतील ते तुम्ही करू शकता। बघा कुठेही असं लिखित नाही आहे की ह्या सेवाच करायला पाहिजे, ह्या एवढ्याच झाल्या पाहिजे, त्या तेवढ्याच झाल्या पाहिजे। कोणतीही छोटीशी सेवा सुद्धा मनापासून झाली तरीही चालतं, त्यामध्ये असं कुठेही रिस्ट्रिक्शन नाही। देव कधीही रिस्ट्रिक्शन पाळत नाही, देव तुमची श्रद्धा, भक्ती आणि तुमच्या मनातली भावना हेच फक्त बघत असतो। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला काहीही असं वेगळं करायचं नाही आहे। प्रॉपर विधिवत गोष्टी करा, प्रॉपर करा, थोडंफार कमी जास्त झालं तरीही चालेल, काही हरकत नाही। बट जी काही करणार, ज्या छोटीशी गोष्ट जरी करणार, अगदी 2 मिनिटाची जरी करत असेल पण ती भक्तीने भावनेने करा, तुमची गोष्ट नक्कीच लवकर पूर्ण होईल। तर चला, ह्या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यापुरत्या। त्याचबरोबर आळंदीला मी मागच्या वर्षी गेले होते, तर ह्या वर्षी आता बघू जमलं तर जाणं होईल तर जाईल, नाही तर नाही। पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस, त्यामुळे या दिवशी लक्ष्मी माता पूर्ण दिवसभर आपल्या घरात संध्याकाळच्या वेळेस शक्यतो
येतो ती भ्रमण करत असते आणि ज्याच्या घरात जास्तीत जास्त उजेड असतो त्यामुळे त्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होतं। संध्याकाळच्या वेळेस अजिबात घर बंद ठेवू नका, दारं बंद ठेवू नका। तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन हवं आहे तर घरात कोणीतरी एक व्यक्ती असावी आणि घरात जेवढ्या लाईट्स असतील तेवढ्या तुम्हाला लावायचं। एक दिवस लाईट बिलची काळजी करू नका। संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत तुम्हाला चालू ठेवायचं आहे सगळ्या घरातल्या लाईट्स पूर्णपणे, म्हणजे इतका प्रकाश करायचा आहे कारण हा दिवस कार्तिक पौर्णिमा, हा दिवस खूप दिव्यांचा उत्सव असा केला जातो आणि तुमच्या घरात सुद्धा तुम्हाला जिथे जमेल तिथे तुम्हाला दिवे लावायचे आहेत। तर चला, ही होती माहिती। आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया। श्री स्वामी समर्थ।